हाय हॅलो नमस्कार मंडळी. मे महिन्यात मी गेली होती चिनूच्या शाळेमध्ये, म्हणजे ती नवीनच आता ॲडमिशन तिचं झालेलं आहे, तर आम्ही शाळेमध्ये गेलो होतो. तर बघा ही टंगळमंगळ जी चालली होती ते पण बुक रिसीव करायला, तिच्या बुक्स रिसीव करण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. तर इथे अशा पद्धतीने नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर अशा बुक लावलेल्या होत्या, त्या आम्ही रिसीव केल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो. तर आम्ही बुक रिसीव करायला आलेलो होतो इथे शाळेमध्ये आणि चिनूची बघा किती मस्ती चाललेली आहे. त्यानंतर आम्ही कॅपिटल मॉलमध्ये जाणार होतो. तर ही बघा एवढी मोठी अशी शाळा आहे इथे. इथे 5वीपर्यंत शाळा आहे आणि बाकीची शाळा आहे ती दुसरीकडे आहे. तर याची सेक्रेड हार्ट नावानी स्कूल आहे. ती तुमच्या इथे असेल तर मला नक्की सांगा ती ब्रांच. तर आम्ही मग गाडीत बसलो. चिनूला गाडीत बसायचा म्हणजे एक टास्कच असतो, ती ॲक्च्युली बसत नाही आणि आज कशी शांतपणे बसली आहे आणि तिला ते फाडायचे असतील पुस्तकं अशा तिचा बेत आहे. पण मी बाजूला असल्यामुळे ती काही करू शकत नाही आहे, नाहीतर ती आतापर्यंत तिने त्याचं फडशा पाडला असता त्या बुक्सचा. आणि ही आहे सेक्रेड हार्ट स्कूल. ते मी चिनूला दाखवत होते की तुझी स्कूल आहे, उद्यापासून तुला हे पुस्तक आहे त्याच्याने अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर तर मस्ती बंद करायची आहे, हे मी तिला सांगत होते, सूचना देत होते आणि ती हां बोलत होती. लहान निरागस मुलं असतात की त्यांना काही कळत नाही, पण ते होकार देत असतात आणि पुढे जाऊन त्यांना पण सुद्धा प्रेशर येणार आहे अभ्यासाचं. तर आम्ही आता निघालो आहे कॅपिटल मॉलमध्ये. तिथे जाऊन आम्ही खूप मजा करू, मस्त खाऊ वगैरे, कारण मिस्टरांना सुट्टी होती सॅटर्डे, त्याच्यामुळे आम्हीसुद्धा थोडंसं फन आपण करूया म्हणून आम्ही कॅपिटल मॉलमध्ये. चिनूची बुक रिसीव केल्यानंतर आम्ही गेलो युनिफॉर्म घेण्यासाठी. युनिफॉर्म आणि सॉक्स आणि बेल्ट. तर पहिल्यांदा त्याने दुकानदाराने आम्हाला मुलाचा शर्ट दाखवला. त्याला वाटलं चिनू मुलगा आहे, पण त्याला नंतर कळलं की मुलगी आहे, त्याच्यासाठी नंतर त्याने मग मुलीचा ड्रेस दाखवला आणि तसा मस्त क्यूट बावला होता. आणि नंतर आम्ही चिनूला जरा मोठाच घेतला, कारण मग सिनियरलासुद्धा हाच उपयोगी येईल आणि छान असा ड्रेस दिसत होता. तर चिनूलासुद्धा छान वाटत होतं. त्यानंतर ड्रेस घेऊन नंतर आम्ही मग कॅपिटल मॉलमध्ये आलो. तिथे बघा पार्किंग एरिया एवढा मोठा आहे, खूप मोठा आहे पार्किंग एरिया. तर माझे हे आता गाडी पार्क करत होते, म्हणजे जागा शोधत होते कुठे ते, आणि ही तोंडात नकं घालून बघत होती की मी कशी इथून बाहेर पडू आणि मी कसं मस्ती करू, असं तिचं होतं की ती एका जागी नीट बसतच नाही. तरी हिला बाहेर काढल्यानंतर ती पप्पांना शोधत होती. तिला पप्पा जास्त आवडतात, मम्मासुद्धा आवडते, पण पप्पा आवडतात आणि शोधत होती. खूप मोठा एरिया होता, त्याच्यामुळे थोडंसं ती गोंधळली होती की कुठे जाऊ आणि कुठे नाही, म्हणून ती अशी शोधत होती पप्पाला. म्हणून शेवटी मी तिला हात धरून दाखवलं की पप्पा त्या साईडला आहेत आणि मग तिथे आम्ही गेलो. तर त्यानंतर आम्ही एंटर केलं मॉलमध्ये आणि मॉलमध्ये बघा किती सुरुवातीलाच किती मस्त मस्त अशी भांडी आहे, युनिक भांडी होती. आणि त्यानंतर मग आम्ही फर्स्ट फ्लोअरवरती गेलो. तर त्याचमध्ये चिनूला ह्याच्यामध्ये चढायला फार आवडतं आणि मस्त ती एन्जॉय करते हे सर्व, आणि तिला शॉपिंग फार आवडते, परंतु आम्ही शॉपिंग करून देत नाही, ही वेगळी गोष्ट आहे. तिला सगळंच घ्यायचं असतं. डीमार्टमध्ये गेल्यानंतर तिला सगळंच घ्यायचं असतं. आता इथेसुद्धा ती एकटीच जाऊन हे करत होती आणि मी तिला शोधत होती. ती एकटीच जाऊन चॉईस करत होती आणि स्वतःचं घेत होती, पण ती काहीही घेते त्याच्यामुळे मग ते घेऊ नाही शकत, कारण ते तिच्या एजनुसार आणि तिच्या उंचीनुसार नसतं, तर मग ते नाही घेऊ शकत. आणि आम्ही मस्त असे ड्रेस होते, खूपच युनिक ड्रेस होते, पण त्याची किंमत फारच जास्त होती. क्वालिटीला जरी असतील तरीसुद्धा त्याची किंमत फार जास्त होती. तुम्ही जर असं कॅपिटल मॉल किंवा अदर मॉलमध्ये जात असाल तर मला नक्की सांगा की तुम्हाला हे असे ड्रेसेस तुम्ही घेता का.
तर बघा किती छान छान ड्रेसेस होते, मस्त होते ड्रेस, पण त्याची किंमत खूपच अव्वाच्या सव्वा लावलेली होती आणि ते मला आवडत नाही. मला कधीही लोकल शॉपिंगच आवडते, पण माझे मिस्टर नेहमी असे मॉलमध्ये, डीमार्टमध्ये असं या पद्धतीने घेऊन जात असतात. नंतर मग मी चिनूला हट्ट करत होते, चिनू की मला तेच घ्यायचं तेच घ्यायचं, आणि माझे मिस्टर असे आहेत की ते दाखवणार आणि घेणार नाहीत असं आहे. कारण ते असे मला दाखवतात की हे घेऊया का, आणि त्यानंतर मग तिथून निघून जातात, असं त्यांचं आहे. तर हा खूप दुर्गुण आहे त्यांच्यामध्ये. तर ते मला माहीत असल्यामुळे मी जास्त काही त्याच्यामध्ये जास्त बोलत नाही. तर त्यानंतर आम्ही मस्त फिरलो आणि चिनू आणि पप्पा पुढे जात होते, आणि ही बघा तिथे बटरफ्लाय होता, त्याच्यामुळे ती खूप आनंदित झालेली बटरफ्लाय बघून. तर तिचा छान असा फोटो काढला, व्हिडिओ पण काढला. किती मस्त दिसते बघा बटरफ्लाय. आणि बाजूलाच मोमोज आणि बर्गर वगैरे होतं, तर ते आम्ही घेतलं म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला 15 मिनटं वेट करावे लागले. हे बघा इथे बाजूला रावडी मोमो होता, मोमो आहे, आणि इथे पाटीदार चहा होती, आणि इथे सगळे गायब होते. व्हेज मोमो इथे 99 रुपयाला होते, आणि फक्त 6 पीसेस होते त्याच्यामध्ये, आणि ते पण छोटे छोटे होते. त्याच्यामुळे खरंच आपण घरी केलेलं खूपच चांगलं असतं असं मला वाटतं. पण मी ट्राय करायचं म्हणून घेतलं होतं. इथे सुद्धा ऑफर्स होत्या डेनुसार. तर इथे माझ्या नवऱ्यानी बर्गर, कोक आणि फ्रेंच फ्राईज घेतलं होतं दोघांसाठी, म्हणजे चिनूसाठी आणि त्यांच्यासाठी. आणि माझ्यासाठी मी मोमोज ऑर्डर केले होते, कारण खूप वर्ष झाले मी खाल्ले नव्हते, तर मला खायचे होते. तर एकदा ट्राय करण्यासाठी मी असेच घेतले. तर हे बघा इथे मस्त बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोक होता. तर चिनू मस्त बसली, कारण तिला फ्रेंच फ्राईज फार आवडतात. ती लवर आहे फ्रेंच फ्राईजची. तर केचप आणि तिला फार जास्त आवडतं, की तिला केचप जास्त आवडतं, आणि माझ्या मिस्टरांना कोक आणि बर्गर आवडतं. तर ते सुद्धा बसले आणि त्यांनी खायला सुरुवात केली. मला पण खायचं होतं, परंतु मग माझं यायला 15 मिनटं होती. 15 मिनटानंतर तिथे आले माझे मोमोज. हे बघा, आणि अगदी छोटे होते आणि अर्धे कच्चे होते, असं म्हणायला हरकत नाही, कच्चे होते अर्धे. आणि चटणी छान होती आणि मायोनीज पण छान होतं. टेस्ट तशी छान होती, पण खूप कमी होती क्वांटिटी, त्याच्यामुळे मग ठीक आहे, एक दिवस चालतं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.